Hello students, today we are going to see topic number 5.13.1, and after this topic the damped oscillator, and another one means 5.13.2 and 3 are omitted from our current year's syllabus. So this is the last topic for your syllabus for this year only. So magnet, what is the topic? Magnet vibrating in uniform magnetic field. आता युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड म्हणजे काय? सपोज हा नॉर्थ पोल आहे, हा साऊथ पोल आहे आणि दोघांची स्ट्रेंथ सेम आहे. नॉर्थ पोल कडून मॅग्नेटिक लाईन्स साऊथ पोल कडे जातात आणि त्या पॅरलल जातात. तर साऊथ पोल त्यांना कॅच करतो, नॉर्थ पोल त्यांना सेंड करतो. म्हणजे नंबर ऑफ लाईन्स आर गिवन बाय द नॉर्थ पोल आर ऑल accepted by the south pole magnetic lines of force, and all the lines are parallel to each other. Such a field is called as uniform magnetic field. In uniform magnetic field, if the magnet is kept, what happens? See, magnet vibrating in uniform magnetic field. आता बघा, हे मॅग्नेटिक फील्ड आहे. सपोज मॅग्नेटिक फील्ड आहे, is denoted by letter capital B, vector. Magnetic field is a vector quantity, or it is also called as magnetic induction. In this magnetic field, a magnet is vibrating means oscillating, vibrating or oscillating. मग ह्या टॉपिक वर आता कोणता क्वेश्चन येऊ शकतो बघा. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक इट इज. क्वेश्चन नंबर 3, एक्सरसाइज क्वेश्चन नंबर 3 आणि एक्सरसाइज क्वेश्चन नंबर 2-5 हे दोघंही क्वेश्चन या टॉपिक वर आहेत. आता फक्त ह्याचे जे आन्सर आपण तयार करणार आहे, तर ह्या क्वेश्चन मध्ये पिरियड ऑब्टेन करायचे आहे आणि ते ह्या स्टेप पर्यंत म्हणजे लास्ट पर्यंत यावं लागेल. आणि जर हा क्वेश्चन इतकाच विचारला, प्रूव्ह दॅट अंडर सर्टन कंडिशन्स a magnet vibrating in uniform magnetic field performs angular SHM, hence the magnet performs angular SHM, इथपर्यंतच आन्सर लिहावे या क्वेश्चन साठी. अप टू द पॉइंट. बघा, फॉर आन्सर याच्या क्वेश्चन 2-5 च्या आन्सर साठी रिफर क्वेश्चन 3. क्वेश्चन 3 चे आन्सर रिफर करा. आन्सर ऑफ रिफर क्वेश्चन नंबर 3 फर्स्ट टू 7 नंबर पॉइंट, म्हणजे 7 पॉइंट्स. फक्त 8th पॉइंट घ्यायची गरज नाही. आणि पिरियड विचारला तर मग 8th आहे पिरियड साठी. ओके, म्हणजे याच्यामध्ये 2 क्वेश्चन येऊ शकतात. फक्त हा पॉइंट एक्स्ट्रा आहे, तो पिरियड जर आला तर तो लिहावा लागेल, तिथपर्यंत पोहोचावं लागेल. ओके, हिअर what is the question? Obtain the expression for the period. Period साठीचा फॉर्म्युला मिळवा of a magnet vibrating in uniform magnetic field. मॅग्नेट कुठं व्हायब्रेट होतोय? व्हायब्रेट होणे म्हणजे असं ऑसिलेशन्स करणे. अँड परफॉर्मिंग SHM, तो SHM परफॉर्म करतोय, पण त्याची SHM ही अँगुलर आहे हे शो करायचं आहे. हे इथं आहे, परफॉर्म्स अँगुलर SHM, शो दॅट, प्रूव्ह दॅट. तर बघा, ऑब्टेन एन एक्सप्रेशन फॉर द पिरियड ऑफ ए मॅग्नेट व्हायब्रेटिंग इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड अँड परफॉर्मिंग SHM. एक मॅग्नेट आहे, तो युनिफॉर्म फील्ड मध्ये ठेवलेला आहे, प्लेस्ड, अँड तो SHM परफॉर्म करत आहे. तर त्याच्या पिरियड म्हणजे एक ऑसिलेशनला पूर्ण करायला लागणारा वेळसाठीचे सूत्र मिळवा, एक्सप्रेशन मिळवा. ऑब्टेन म्हणजे मिळवा. आता बघा, आन्सर आहे पॉइंट नंबर 1. इफ अ वार मॅग्नेट इज फ्रीली सस्पेंडेड. फ्रीली सस्पेंडेड म्हणजे काय? हे मॅग्नेटिक फील्ड आहे, हे ब्लॅक लाईन्स जे आहेत पॅरलल लाईन्स, हे युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड आहे. या फील्ड मध्ये आपण हा मॅग्नेट ठेवला, असा रेक्टँग्युलर मॅग्नेट. ओके, आणि तो फ्रीली सस्पेंड केला. सस्पेंड केला म्हणजे काय? त्याला टांगून ठेवलं असं. सस्पेंड करणे म्हणजे टांगून ठेवला. फ्रीली सस्पेंडेड
इन द प्लेन ऑफ ए युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. आणि कसा सस्पेंड केला? इन द प्लेन ऑफ द युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे आता ह्या लाईन्स अशा असतील, ह्या प्लेनमध्ये असतील, या प्लेनमध्ये असतील, या लेवलमध्ये असतील. मॅग्नेट त्यांच्या प्लेनमध्ये ठेवायच्या आणि तो असा व्हायब्रेट ऑसिलेट होईल. व्हायब्रेट और ऑसिलेट. तर समजलं. मग पहिला पॉईंट बघा. इफ अ बार मॅग्नेट इज फ्रीली सस्पेंडेड. तो फ्रीली सस्पेंड करायचा म्हणजे टांगून ठेवायचा. सेंटरला दोरा बांधायचा, टांगून ठेवायचा. फ्रीली सस्पेंडेड इन द प्लेन ऑफ ए युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. It remains in equilibrium with its axis parallel to the direction of the field. आता जर असं टांगून ठेवला तर तो इक्विलिब्रियम मध्ये येतो. म्हणजे काय? त्याची लेंथ ही फिल्डच्या डायरेक्शनला पॅरलल असते. असा तो इक्विलिब्रियम पोझिशन मध्ये येतो, शांत राहतो, रेस्ट करतो. बघा पहिला पॉइंट काय सांगतो. इफ अ बार मॅग्नेट इज फ्रीली सस्पेंडेड. जर त्याला मुक्त असा टांगून ठेवला दोऱ्याने इन द प्लेन ऑफ द युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. पण कोणाच्या प्लेन मध्ये? या लाईन्स आहेत, मॅग्नेटिक लाईन्स आहेत, यांच्या प्लेन मध्ये त्याला असं टांगून ठेवलं तर इट रिमेन्स इन इक्विलिब्रियम. म्हणजे तो रेस्टला येतो. कसा येतो? विथ इट्स लेंथ पॅरलल टू द डायरेक्शन ऑफ द मॅग्नेटिक फील्ड. समजलं मग? तर बघा. Bar magnet is freely suspended in the plane of the uniform magnetic field. It remains in equilibrium with its axis. त्याचा ऍक्सिस कोणता आहे? ही सेंट्रल लाईन जी आहे ना, the line which passes through the north pole and south pole. This line is called axis of the magnet. तो जेव्हा इक्विलिब्रियम मध्ये असेल तेव्हा हा ऍक्सिस पॅरलल टू द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड असेल. हे मॅग्नेटिक फील्ड आहे बी. हे मॅग्नेटिक फील्ड आहे. Black colored lines. Okay, with its axis parallel to the direction of the magnetic field. Now second point, if it is given a small angular displacement theta, तो रेस्टला आहे पण त्याला थोडस हलवून दिलं, डिस्प्लेस केलं. हा, इफ इट इज गिवन ए स्मॉल अँग्युलर डिस्प्लेसमेंट थिटा. त्याला किती डिस्प्लेसमेंट ढकलायचं? असा तो हँग केलेला आहे, असा आहे इक्विलिब्रियमला. त्याला डिस्प्लेस केलं तर तो असा ऑसिलेट होईल. किती डिस्प्लेसमेंट झाली त्याची? थिटा. मग त्याची आता नंतरची पोझिशन काय असेल? आधीची पोझिशन अशी होती, आताची पोझिशन ही अशी असेल आफ्टर डिस्प्लेसमेंट थिटा. तर बघा, इफ इट इज गिवन अ स्मॉल अँग्युलर डिस्प्लेसमेंट थिटा अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर. त्याची डिस्प्लेसमेंट अशी होती, म्हणजे त्याचा सेंटर हा आहे. अबाउट अन ॲक्सिस पासिंग थ्रू इट सेंटर. ह्या ॲक्सिसच्या अराउंड तो अशी अबाउट अन ॲक्सिस पासिंग थ्रू इट सेंटर परपेंडिक्युलर टू इट सेल्फ अँड टू द फील्ड ऑल्सो अँड रिलीज्ड इट परफॉर्म्स अँग्युलर ऑसिलेशन्स. बघा हा पॉइंट समजला का? इट इज गिव्हन अ स्मॉल अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आता बघा, हे मॅग्नेटिक फील्डचं प्लेन आहे. हा मॅग्नेट आधी असा ठेवला, but it comes to rest or comes to its equilibrium position with its axis parallel to the direction of the magnetic field. मी याला टांगून ठेवलेला आहे. याला काय द्यायचं? थोडेसे जर्क द्यायचे किंवा डिस्प्लेस करायचा. स्मॉल अँग्युलर डिस्प्लेसमेंट थिटा. मग काय होणार? तर या लाईन्सला तो क्रॉस करणार, असा क्रॉस करणार किंवा या लाईन्स त्याला ऑपोज करणार. ट्राईज टू restore its position. These magnetic field lines going from north pole to south pole. These lines are trying to push it, to bring it to its equilibrium position. In this situation, its displacement is theta. म्हणजे आपण जबरदस्ती त्याला डिस्प्लेस केला. किती डिस्प्लेसमेंट झाली? थिटा एवढी. अबाउट एन ॲक्सिस. पण ती डिस्प्लेसमेंट कशी आहे? अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर. असा ॲक्सिस की त्याच्या सेंटर मधून जायला पाहिजे. म्हणजे हा अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट सेल्फ. आणि हा ॲक्सिस त्याला परपेंडिक्युलर बनेल. अबाउट एन ॲक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट सेल्फ अँड टू द फील्ड ऑल्सो. म्हणजे
हा ऍक्सिस असा या फील्डला डायरेक्शनला परपेंडिक्युलर असेल, बरोबर. म्हणजे आता ऍक्च्युअली बघा, हे मॅग्नेटिक फील्ड आहे, या लाईन्स आहेत मॅग्नेटिक लाईन्स, इकडे नॉर्थ पोल आहे, इकडे साऊथ पोल आहे. तो आता रेस्टला आहे, इक्विलिब्रियमला असं आहे. त्याला आपण असं जर्क दिलं किंवा डिस्प्लेस केलं तर त्याचं ॲक्सिस मॅग्नेटिक फील्डला कसा बनेल, तो परपेंडिक्युलर, बरोबर. मग इटसेल्फ अँड टू द फील्ड ऑल्सो रिलीज्ड आणि सोडून दिला. इट परफॉर्म्स अँग्युलर ॲक्सलरेशन. त्याच्या ऑसिलेशन्स हे कोणते असतील, अँग्युलर ऑसिलेशन्स असतील. अँग्युलर ऑसिलेशन्स म्हणजे अँगल असा 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 चालूच राहील त्याचे, पेंडुलम सारखंच. लेट म्यू बी द मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट. समजा म्यू ही डायपोल मुवमेंट आहे. मॅग्नेटला डायपोल मुवमेंट असते, हे आपण 11वी मध्ये शिकलेलो आहे. डायपोल मुवमेंट दोन प्रकारचे आहेत, इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक. इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्स चॅप्टरमध्ये शिकलो. Q इज इक्वल टू QL, M इज इक्वल टू 2QL, सॉरी, P is equal to 2QL. P is equal to 2QL. मग 2L into Q ही होती इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट. तशीच मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट पण असते. 2L into इथं काय होता, इथं पोल स्ट्रेंथ असते, पोल स्ट्रेंथ M असते, 2ml or LM. इथं चार्जची स्ट्रेंथ असते किंवा चार्ज, मॅग्निट्यूड ऑफ चार्ज असतो. आपल्याला हे कामाचे आहे. हे मॅग्नेटिझम चॅप्टर मध्ये 11th मध्ये शिकलेलो आहे. दिस इज अ मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट, कॅपिटल M इज इक्वल टू 2L into M, where M is a pole strength and twice L is the length of a magnet. That is distance between north and south pole is called length of the magnet. Geometric length is different, but we are considering only magnetic length, that is 2L, magnet. Let mu be the magnetic dipole moment and B be the magnetic field, बरोबर. तर mu ही मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट आहे. इथं आपण M ऐवजी म्यू वापरत आहोत. म्यू बी द मॅग्नेटिक. 11वी मध्ये पण म्यू किंवा M असावा, पण या ठिकाणी म्यू आपण यूज करतो. डायपोल कोणती, मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट. ही इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट आहे, ही मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट आहे. हा 2L सेम असतो. हे डिस्टन्स बिटवीन टू चार्जेस असतं आणि हे मॅग्निट्यूड ऑफ चार्ज असतं. हे डिस्टन्स बिटवीन टू पोल्स असतं आणि ही स्ट्रेंथ ऑफ द पोल असते. सिंगल पोल, एका पोलची स्ट्रेंथ म्हणजे शक्ती एका पोलची. आणि त्याच्यावरून, त्या स्ट्रेंथ वरून आणि त्याच्या लेंथ वरून डायपोल मुवमेंट ही फाइंड आउट करता येते. मग डायपोल मुवमेंट हे दोघं व्हॅल्यू जास्त असतील तर डायपोल मुवमेंट ही जास्त येणार. तर म्यू बी द मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट अँड बी बी द मॅग्नेटिक फील्ड. ह्या बी ची व्हॅल्यू कोणावर डिपेंड आहे, किती स्ट्रॉंग फील्ड आहे, किती नॉर्थ आणि साऊथ पोल जे यूज केले तुम्ही ते किती स्ट्रॉंग आहे, त्याच्यावरून हे फील्डची स्ट्रेंथ आपल्याला कळते. बी द मॅग्नेटिक फील्ड इन द डिफ्लेक्टेड पोझिशन. आता समजा असा ऑसिलेट होतोय आणि आता तो डिफ्लेक्टेड पोझिशन मध्ये आहे. या फिगर मध्ये तो डिफ्लेक्टेड पोझिशन मध्ये आहे. इन द डिफ्लेक्टेड पोझिशन और रिस्टोरिंग टॉर्क ऍक्ट्स ऑन द मॅग्नेट. या मॅग्नेटला हे फील्ड काय करतं, इकडे आणायचं, इक्विलिब्रियम पोझिशनला आणायचा प्रयत्न करते आणि हे फील्ड त्याला असं ढकलते. म्हणजे ह्या नॉर्थ पोलला तिकडे पुश करते आणि ह्या साऊथ पोलला अट्रॅक्ट करते. याला रिपल करते आणि याला अट्रॅक्ट करते, कारण इकडून नॉर्थ कडून साऊथ कडे त्या लाईन्स जात आहेत. मग ह्या नॉर्थला इकडच्या नॉर्थच्या लाईन्स काय करतील, रिपल करतील आणि त्या साऊथला ह्या नॉर्थ, हा नॉर्थ, इकडे नॉर्थ, इकडे इथं नॉर्थ आणि इकडे साऊथ आहे. म्हणजे आपण फील्ड तयार केलं. तर नॉर्थला साऊथला नॉर्थ काय करेल, अट्रॅक्ट करेल, म्हणून याची डायरेक्शन इकडे. आणि इकडे साऊथ आहे, साऊथला नॉर्थ काय करेल, अट्रॅक्ट करेल, किंवा इकडच्या नॉर्थ या नॉर्थला काय करेल, रिपेल करेल. म्हणून ह्या मॅग्नेटला हे फील्ड ट्राइंग टू ब्रिंग इट टू द ओरिजिनल पोझिशन. दॅट force given by the magnetic field is called as restoring torque. Restoring torque. Torque means it is one of the type of force
but which can able to rotate the body is called a torque. Torque has also the unit Newton, same dimensions. In the deflected position मध्ये restoring torque acts on the magnet that tends to bring it back to its equilibrium position. हे restoring torque ह्याला to bring it back, tends or tries to bring it back to its equilibrium position. The magnitude of this torque is, आता टॉर्कचा मॅग्निट्यूड किती असतो 11th मध्ये शिकलोय आपण. हे इक्वेशन इथं फक्त एम असावा, कॅपिटल एम. तर टॉर्क इज इक्वल टू म्यू बी साइन ऑफ थिटा. म्यू बी साइन ऑफ थिटा आहे मॅग्निट्यूड ऑफ टॉर्क. टॉर्कची व्हॅल्यू म्यू बी साइन ऑफ थिटा आहे. मग आता जर थिटा हा स्मॉल असेल तर साइन थिटा इज नियरली इक्वल टू थिटा इन रेडियन्स. हा थिटा डिग्रीज मध्ये असेल आणि 15 डिग्रीज किंवा 10 डिग्रीज पेक्षा स्मॉल असेल तर थिटा हा साइन थिटा इन डिग्रीज, साइन ऑफ थिटा इन डिग्रीज इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू थिटा इन रेडियन्स. सो यूज दिस व्हॅल्यू थिटा डायरेक्ट इंस्टेड ऑफ साइन थिटा. सो टॉर्क इज इक्वल टू म्यू बी थिटा. आता फॉर क्लॉकवाइज अँगुलर डिस्प्लेसमेंट, जर हा क्लॉकवाइज अँगुलर डिस्प्लेसमेंट करेल तर रिस्टोरिंग फोर्स काय असेल, अँटी क्लॉकवाइज. तर बघा, फॉर क्लॉकवाइज अँगुलर डिस्प्लेसमेंट थिटा ऑफ द बार मॅग्नेट द रिस्टोरिंग टॉर्क इज इन द अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन. रिस्टोरिंग टॉर्क हा जर अँगुलर डिस्प्लेसमेंट ह्या डायरेक्शनला आहे बघा, हा एरो, पण हे फील्ड त्याला काय करेल, इकडे आणण्याचा प्रयत्न करेल, असं म्हणजे अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन. मग टॉर्कची व्हॅल्यू तर आय अल्फा असते, आणि मग म्हणून आता बघा, टॉर्क इज इक्वल टू आय अल्फा इज इक्वल टू मायनस म्यू बी थिटा, वेअर आय इज द EMI ऑफ द बार मॅग्नेट. हा आय काय आहे, EMI आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बार मॅग्नेट आहे, अँड अल्फा इज इट्स अँगुलर ऍक्सलरेशन, आणि अल्फा हे अँगुलर ऍक्सलरेशन आहे. आता इथं अल्फा हा फोर्स आहे, किंवा टॉर्क आहे. टॉर्क म्हणजे वन टाइप ऑफ फोर्स दॅट इज एबल टू रोटेट द बॉडी. टॉर्क जसं आपण SHM मध्ये शिकलो की F is directly proportional to the displacement and both are opposite in direction, असं शिकलो आपण, बरोबर. मग तसंच इथं टॉर्क is directly proportional to the angular displacement theta and both are opposite in direction. आता जसं इथं F और ऍक्सलरेशन घेतलं होतं आपण, फोर्स और ऍक्सलरेशन, F और A, तसं इथं टॉर्क और ऍक्सलरेशन कोणतं घेणार, अँगुलर. इथं लिनियर आहे सगळं, लिनियर डिस्प्लेसमेंट, लिनियर ऍक्सलरेशन, लिनियर फोर्स. इथं टॉर्क म्हणजे रोटेशनल मोशन साठीचा लागणारा फोर्स आहे. अल्फा इज अँगुलर ऍक्सलरेशन अँड थिटा इज द अँगुलर डिस्प्लेसमेंट. बस ह्याच्यामुळे आपण इथं मायनस साइन पुट अप केलं. समजलं ही गोष्ट. आता पुढची फॅक्ट आहे बघा. सो टॉर्क इज इक्वल टू आय अल्फा इज इक्वल टू मायनस म्यू बी थिटा. ह्यालाच फक्त मायनस साइन दिलं जर अल्फा लिहिलं मॅग्निट्यूड. आता वेअर आय इज द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बार मॅग्नेट अँड अल्फा इज द अँगुलर ऍक्सलरेशन. मग अल्फाची व्हॅल्यू तयार करा. काय, हा आय इकडे डिवाइड होतो, मायनस म्यू बी अपॉन आय इंटू थिटा. आता हे सगळं कॉन्स्टंट आहे आणि आपल्याला शो असं करायचं आहे, अल्फा मीन्स अँगुलर ऍक्सलरेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अँगुलर डिस्प्लेसमेंट. आणि मग ती मोशन कोणती असेल, जसं लिनियर ऍक्सलरेशन मध्ये, लिनियर SHM मध्ये फोर्स और acceleration is directly proportional to displacement and both are opposite in direction. तसं torque or angular acceleration is directly proportional to the angular displacement theta and both are opposite in डायरेक्शन. हे शो करायचे. हे शो केलं म्हणजे ही अँगुलर SHM असेल, हे शो केलं म्हणजे ही लिनियर SHM असते. आता इथं लिनियरची अनालॉजी इथं आहे म्हणून परत ते रिवाइज करतोय मी, तर त्याच्यासारखं आहे. मग ह्याच्यामध्ये हे कॉन्स्टंट असेल तर वी कॅन से दॅट अल्फा इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू थिटा, मीन्स अँगुलर ऍक्सलरेशन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू थिटा अँड बोथ आर ऑपोजिट इन डायरेक्शन.
तर बघा, सिन्स म्यू बी अँड आय, म्यू बी आय आर सब ऑल कॉन्स्टंट, इक्वेशन 1, equation 1 shows that angular acceleration is directly proportional to the angular displacement. Angular acceleration म्हणजे अल्फा, हा अल्फा, हा जो अल्फा आहे, this angular acceleration alpha is directly proportional to the angular displacement and directed opposite to the angular displacement, आणि दोघांची डायरेक्शन ऑपोजिट आहे. हेन्स आता हा मायनस साइन का ठेवला आपण? क्लॉकवाइज अँटी क्लॉकवाइज होतं म्हणून मायनस साइन ठेवला. हे तर तयार केलं आपण, मॅग्निट्यूडली तयार केलं, पण ते ऍक्च्युअली डायरेक्शन जर पाहिलं तर टॉर्कची आणि थिटाची डायरेक्शन ऑपोजिट आहे. टॉर्क मीन्स रिस्टोरिंग टॉर्क, रिस्टोरिंग टॉर्क, तो ऑपोजिट होता, आणि डिस्प्लेसमेंट, अँग्युलर डिस्प्लेसमेंट इकडे आहे. म्हणजे हे मॅग्निट्यूड आहे, त्याला आपण याच्यामध्ये डायरेक्शन मध्ये चेंज केलं. आता हेन्स मग ज्या मोशन मध्ये angular acceleration is directly proportional to the angular displacement and both are opposite in direction, then such a motion or hence the magnet performs angular SHM. आता period of vibration of the magnet is given by, period चा फॉर्म्युला काय आहे? T is equal to 2 pi upon under root of angular acceleration per unit angular displacement. हेच पेंडुलम मध्ये हेच इक्वेशन वापरलं होतं पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम मध्ये, फक्त इथं काय होतं? लिनियर ऍक्सेलरेशन पर युनिट लिनियर डिस्प्लेसमेंट होतं, म्हणजे स्मॉल ए अपॉन एक्स होता. तसं इथं अँग्युलर आहे, बस अँग्युलर ऍक्सेलरेशन 2 पाय जसाच्या तसा, टी लेफ्ट साइड जशीचे तसे 2 पाय जसाच्या तसा, अँग्युलर ऍक्सेलरेशन अल्फा पर म्हणजे अपॉन युनिट अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणजे थिटा. ओके, आता अल्फा बाय थिटा ची व्हॅल्यू काय आहे? अल्फा अपॉन थिटाची व्हॅल्यू काय आहे? म्यू बी अपॉन आय. फक्त मॅग्निट्यूड कन्सिडर करू आपण. म्यू बी अपॉन आय आहे. अल्फा अपॉन थिटा काय आहे? म्यू बी अपॉन आय टाकावी इथं व्हॅल्यू, पण त्याला वरती पाठवायचे आहे, म्हणजे 2 पायच्या लेवलला करायचे, तर त्याच्या रेसिप्रोकल होईल आय अपॉन म्यू बी. समजलं? अल्फा अपॉन थिटा, अल्फा अपॉन थिटा काय येतो? म्यू बी अपॉन आय, बरोबर? अल्फा अपॉन थिटा येतो म्यू बी अपॉन आय, पण त्याला वरती आणलं तर रेसिप्रोकल केला आय अपॉन म्यू बी, अंडर रूट मात्र शिल्लक राहील. मग टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट ऑफ आय अपॉन म्यू बी. काही ठिकाणी म्यूच्या जागेवर रेफरन्स बुक्स मध्ये एम सुद्धा यूज करतात, मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट. 11th मध्ये शिकले असणार, तर एमच्या जागेवर इथं म्यू यूज केलाय, पण आपण मग म्यूज यूज करायचा. म्यू मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट, एम इज द मास. आता इथं एम इज द मास, मासचा काही इथं संबंध आलेला नाही घेतलं तरी चालेल. आता हे रिलेशन आहे टी इज इक्वल टू 2 पाय आय अपॉन एम. आता बघा, या पिरियड माहिती पडला तर आपण ओमेगा फाइंड करू शकतो, फ्रिक्वेन्सी फाइंड करू शकतो, बरोबर? मग आता बघूया आता कसं फाइंड करायचं. हा क्वेश्चन नंबर 25 जो आहे, प्रूव्ह दॅट अंडर सर्टन कंडिशन्स अ मॅग्नेट व्हायब्रेटिंग इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड परफॉर्म्स अँग्युलर एसएचएम. हे सिद्ध करा. तो अँग्युलर एसएचएम परफॉर्म करतो हे सिद्ध करा. इथपर्यंत लिहायचं, म्हणजे हा पॉइंट, हा क्वेश्चन आला तर हा पॉइंट घ्यायची गरज नाही. पण जर पिरियडचा क्वेश्चन असला तर मात्र इथपर्यंत, म्हणजे इथून इतकं राईट डाऊन करावंच लागेल. आता क्वेश्चन 22 बघा, प्रॉब्लेम आहे. फाइंड द नंबर ऑफ ऑसिलेशन्स परफॉर्म्ड पर मिनिट. नंबर ऑफ ऑसिलेशन्स पर सेकंड म्हणजे फ्रिक्वेन्सी असतं. मग इथं पण ही फ्रिक्वेन्सीच आहे, पण पर मिनिट आला त्यांना पाहिजे काय पाहिजे? पर मिनिटला नंबर ऑफ ऑसिलेशन, म्हणजे एका मिनिट मध्ये तो किती ऑसिलेशन पूर्ण करेल. नंबर ऑफ ऑसिलेशन्स परफॉर्म्ड पर मिनिट बाय मॅग्नेट व्हायब्रेटिंग इन द प्लेन ऑफ युनिफॉर्म फील्ड ऑफ, फील्ड म्हणजे बी ची व्हॅल्यू दिलेली आहे. बी ची व्हॅल्यू मॅग्नेटिक कॅपिटल बी, मॅग्नेटिक फील्डची व्हॅल्यू आहे 1.6 × 10⁻⁵ वेबर पर मीटर स्क्वेअर, और टेस्ला पण याचे युनिट आहे, टेस्ला और वेबर पर मीटर स्क्वेअर मॅग्नेटिक फील्डची युनिट. अजून द मॅग्नेट हॅज अ मोमेंट ऑफ इनर्शिया, म्हणजे आय ची व्हॅल्यू दिलेली आहे. आय किती आहे? 3 × 10⁻⁶, आणि युनिट आहे मोमेंट ऑफ इनर्शियाचे kg पर मीटर स्क्वेअर. अँड
मॅग्नेटिक मोमेंट म्हणजे म्यू, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट और इन शॉर्ट मॅग्नेटिक मोमेंट 3 एम्पियर मीटर स्क्वेअर, 3 एम्पियर मीटर स्क्वेअर. हे गिवन फॅक्ट, 3 गोष्टी दिलेल्या आहेत. टू फाइंड फ्रिक्वेन्सी इन टर्म्स ऑफ ऑसिलेशन्स पर मिनिट. आता ओमेगाची व्हॅल्यू म्यू बी अपॉन आय आहे. कशी तयार केली? हा 2 पाय बाय ओमेगाच असतो आणि हा म्हणजे हाच आहे, पण तो अपॉन असेल तर म्यू बी अपॉन आय असतो. अपॉन असेल 2 पाय अपॉन ओमेगा. टी इज इक्वल टू 2 पाय बाय ओमेगा हा फॉर्म्युलाच आहे ना, आपण शिकलोच आहे ना. टी इज इक्वल टू 2 पाय बाय ओमेगा असा फॉर्म्युला शिकलेच आहेत की नाही. टी इज इक्वल टू 2 पाय बाय ओमेगा. मग ओमेगाची व्हॅल्यू आपण काय पुट केली? अंडर रूट ऑफ अल्फा अपॉन थिटा. मग अंडर रूट ऑफ अल्फा अपॉन थिटा 2 पाय अपॉन अंडर रूट ऑफ अल्फा अपॉन थिटा. अल्फा अपॉन थिटाची व्हॅल्यू काय आली? मॅग्निट्यूड म्यू बी अपॉन आय. म्यू बी अपॉन आय आली. मग याची कंपॅरिझन करा. ओमेगाची व्हॅल्यू काय असेल? देअरफॉर दिस इम्प्लाइज दॅट ओमेगा इज इक्वल टू म्यू बी अपॉन आय. समजला हा फॉर्म्युला कसा आणला? तर ओमेगाची व्हॅल्यू ही म्यू बी अपॉन आय आहे, याच्यावरूनच तयार केली. तर म्यू बी अपॉन आय वर ओमेगा लेफ्ट साइड अंडर रूट म्यूची व्हॅल्यू 3 मॅग्नेटिक मोमेंट, नंतर बी ची व्हॅल्यू 1.6 इंटू 10⁻⁵ अपॉन मोमेंट ऑफ इनर्शियाची व्हॅल्यू 3 इंटू 10⁻⁶, 3 इंटू 10⁻⁶. समजलं? म्यूची व्हॅल्यू 3, बी कॅपिटलची व्हॅल्यू ही, नंतर आय ची व्हॅल्यू ही. आता 3 3 गेट्स कॅन्सल्ड. मग राहिलं काय? 1.6. याला हा पॉइंट क्लिअर करा. जर याला क्लिअर केला म्हणजे 16 बनवला तर तो मोठा केला तुम्ही, मग पॉवर त्याच्या घटवा. पॉवर कमी करा म्हणजे -5 पेक्षा -6 पॉवर हा कमी आहे. ओके. आणि अपॉनचा पॉवर जसाच्या तसा हे कॅन्सल होतात. मग राहिलं काय? अंडर रूट ऑफ 16. अंडर रूट ऑफ 16 म्हणजे काय? 4. ओमेगा इज इक्वल टू 4 आणि ओमेगाचे युनिट आहे रेडियन्स पर सेकंड. रेडियन्स पर सेकंड. बरोबर. आता आपल्याला फ्रिक्वेन्सी काढायची आहे, पण फ्रिक्वेन्सी काढायला जसं टी इज इक्वल टू 2 पाय बाय ओमेगा फॉर्म्युला असतो. टी इज इक्वल टू 2 पाय बाय ओमेगा असतो. बरोबर. मग फ्रिक्वेन्सी काढण्यासाठी काय करावं लागतं? रेसिप्रोकल ऑफ पिरियड. पिरियडचं उलट म्हणजे ओमेगा अपॉन 2 पाय. बरोबर. याला रेसिप्रोकल केलं, याला रेसिप्रोकल केलं म्हणजे फ्रिक्वेन्सी, तर याला पण रेसिप्रोकल करा, मग ओमेगा अपॉन 2 पाय. मग फ्रिक्वेन्सी एन इज इक्वल टू ओमेगा अपॉन 2 पाय. मग ओमेगाची व्हॅल्यू आहे 4 पुटअप केली अपॉन 2 पाय. 4 अपॉन 2 पाय हे पर सेकंड आन्सर येईल. ही फ्रिक्वेन्सी हर्ट्ज मध्ये किंवा पर सेकंड येईल, पण आपल्याला विचारलेला आहे पर मिनिट. नंबर ऑफ ऑसिलेशन्स परफॉर्म्ड पर मिनिट. मग पर मिनिट काढायचं असेल तर काय करायचं? मल्टिप्लाइड बाय 60. बरोबर. याची 60 टाइम, हे एका सेकंदाला इतके राऊंड, तर आपल्याला दर मिनिटाला किती? 60 टाइम्स करावं लागेल ना, म्हणून मल्टिप्लाय केलं 60 पर मिनिट. ही फ्रिक्वेन्सी असेल पर मिनिट. आता याचं आन्सर फाइंड करायचं बस. 60. आता 2 ने डिवाइड केलं, 2 ने 4 ला डिवाइड केलं, 2 2 जा 4, 2 इंटू 60 120 अपॉन पायची व्हॅल्यू 3.142. मग आता ह्याला तुम्हाला लॉग टेबलने सॉल्व्ह करायचे तर कसं करायचं? याच्या लॉग मधून याच्या लॉग मायनस करायचा. लॉग ऑफ 120 मायनस लॉग ऑफ 3.142. याचा लॉग लिहिला हा, याचा लॉग लिहिला हा, त्यांची सबट्रॅक्शन केली ही आली, आणि या आन्सरच्या अँटी लॉग लिहायचं. म्हणजे सुरुवातीपासूनच अँटी लॉग लिहिलेला आहे म्हणून टेन्शन नको. अँटी लॉग. मग याच्या अँटी लॉग पाहिला, जो आन्सर आला 38.19 ऑसिलेशन्स पर मिनिट, म्हणजे फ्रिक्वेन्सी आहे 38.19 पर मिनिट मध्ये. म्हणजे एका मिनिटाला 38.19 इतके ऑसिलेशन्स तो पूर्ण करेल असा याचा अर्थ आहे. नाउ विल स्टॉप हिअर. या ठिकाणी हे चॅप्टर संपलेलं आहे. याचे अजून 1-2 प्रॉब्लेम्स राहिलेले आहेत आणि ते मी घेणार आहे. अजून एक पिरियड याच्यावर घेऊ आणि मग चॅप्टर फिनिश होईल. आणि आता आपण आपल्या फर्स्ट पेपरचे 5 चॅप्टर्स कव्हर केलेले आहेत. फर्स्ट पेपरचे 8 चॅप्टर्सपैकी 5 झालेले आहेत. सेकंड पेपरचे 8 जे आहेत आता त्याच्याकडे वळणार आहेत, आणि त्याच्यातलं पहिलं चॅप्टर आपण घेणार सेकंड पेपरच्या नेक्स्ट टाइम.
Now we'll stop here.